आपट की इथं परशीला आपट डोकं आपट. हा छत्तीस नकर मागात आहे छत्तीस छत्तीच्या डबल नकर. अगं तुझी आई होती पण पट्टे सासून तुझा नांगा जिरवला काल येऊन दारात तुझ्या घरात बोलती बंद केली काय ग. औ डोकं चालवायचं असतं तर असं तुमच्यासारखं जावाला सांगा पट्ट्याला नाद करू नको. त्यांना नाही करायचं. आमचं वजन नाही वजन नाही म्हणते ते दीड चपाती खाल्ली म्हणाले नाही पण संध्याकाळी टोकलं आलं तरी संपते दिवसा नाही चालत. आणि तू 2 चपात्या एवढ्या मोठ्या कडेला 2 चपात्या करून ठेवले त्या काय तुला बोलाय दररोज बोलून वैताग आलाय. द्या सोडून सारखा तुमचा धिंगाणा सारखा धिंगाणा वैताग आला मला त्या धिंगाण्याचा. कशाचा वैताग आलाय. सारख्याचं मळून ठेवलंय ते साल पकड्या तेवढ्या थोडं राहिले ती काढून घालून घेतली तिकडे ती पाठी भरून ठेवली. तुम्हाला काय वाटतं करून कामच करत ना आता तिच्याकडे तिचं सांडग घालून लागायला म्हणून ना की लगे मॅडम निवांत बसली लगे मॅडमच केली. हायच हो आमच्या जीवाला तुम्ही मॅडमच आहे म्हणून तर सांगतोय निवांत बसलाय. माणसं नवरा आलाय घरी यावं काय तर वाढावं जेवाय तसलं नाही शिकवलं नाही आई बापांनी. लय गोड बोलतो आहे का नाही? बाई लय गुळमाड बोलतो नवरा. आता तुझ्यासारख्याला काय कोण म्हण बोलायचं नवरा बायको कशी बोलते ती कशी तुम्ही बोलते नाही. ती सारखं टुचून बोलते बोलायचं. ती कशी बघा ती वाहुजी हसायला लागलं. आमचं चालू होतं तुम्ही जास्त करा, आता तुमचं चालू करा. त्यांचंच मिटवलंय आतापर्यंत आणि लगेच तुम्ही आलाय. नवरा बायका असते की म्हणलं तेवढं राहतं. इथं इथं या इथं या इथं या इथं कशा पाहिजे तिकडे या. ए हात लावू नको काय काम आहे तुझं बोल हिथं या म्हणजे आता भाऊजी लय तापले ते. लय पण काय कर. भाऊजीला काय होतंय कुणाला ठाऊक. तव्यातलं धोरण निघायला लागला तुला चपाती करून टाकणं होईना. तवा तापलेला दिसेना तुला आणि इथं माणसं तापलेली दिसते ती काय. आयो, हा? चपाती. तव्यावर चपात्या तू बसायचं ना तयार नाही म्हणल्यावर गरम झालं म्हणायचं मग काय म्हणायचं. बसा घ्या आता भावाचं बसा घर घ्या. बसायला. जेवढं काय चालतं तुमचंच घर आहे भावाचं काय आणि तुमचं काय तुमचंच घर आहे. ती मला माहित आहे तुझं काय येतं माझं माहित आहे काय. मग काय येऊन बसली. माझं घर आहे सासऱ्यात घेऊन बसली. तुमचं जेवढं आहे तेवढं तुला माझं. नीट पुढचं ऐकायचं आहे का कसं आहे तू मला एकदा सांग. आता काहीच नाही तुला बघू पुढं मी कधी तुला करायला काहीच बोलणार नाही. बी नाही बोलू बी देणार नाही तुला लाच सांगतोय. माझं माझं कुणी नेत तसं जपून ठेवा. मला माझं काय म्हणायचं नाही तुझं जाय सगळं घे तुला पण माणसं घरात 4 आहे ती त्यांना पोटभर घालत जा जरा बघत जा. केलंय सगळं म्हणायचं तिडी टाकायची नेऊन गप्पा हाणत बसाय आम्हाला बी गप्पा येते त्या. स्वतः गप्पा हाणत होती का कसं काय करत होती? नाही नाही गप्पा नाही सांगायचं वळे मला म्हणत होत्या पटकीने तुझं आवरण सांग करायचं. आवाज जरा बघत जावा लगेच दोषी ठरवत जाऊ ना माणसाला व तुम्हाला सवय काय दोषी ठरवायला. तू घरातनं किती वेळ झाली ती तुम्ही आज दिवसाला काय तू करायचं घरातनं किती वेळ झाले उद्याच्याला तुम्ही नीट राहायचं एवढं तुम्हाला मी सांगते. 4 माणसं येते आपल्या घरी उद्याच्याला तुम्ही नीट राहायचं धिंगाणा आपल्या घरी. कोणची 4 माणसं 4 माणसं. आता आईला बोलवलं उद्या भाव का गावातली कोण बोलवायची ती 4 नवरा बांधतोय म्हणून. जरा आईला बोलून होतं गार उचल पुढचं. आणि भावाला त्या तुमच्या भाव गार होईल तापलाय भाव. स्प्राईट आहे काय पाणी स्प्राईट काय म्हणायचं स्प्राईटच ना पाण्यात मिसळून द्या वैशी घेऊ द्या. पाण्यात मिसळत नसते. अरे पण देवानं डोकं दिलंय तुला त्याचा वापर कर की. त्यानं ती बाटली भरली कुठपर्यंत एका ताने स्प्राईट गेला तर तेवढी येत नाही त्यात पाणी भरलं या आणि प्या स्प्राईट प्या काय पाणी गार आहे प्या गार उचल गार. का तिथं बाटल्या भरून ठेवली नाही ते ठेवलं नाही फ्रीज मध्ये कसं भरून ठेवलंय फ्रीज मग फ्रीजर कसं भरलंय हा स्प्राईट आहे पाणी नव्हतं चरारत आहे. चालतंय म्हणले हाय हा. ते याडला आहे सध्या पूर्ण काय झालं माझं. कुठून गेलं टेन्शन ना हा? अजून त्यात काय सोडा फिडा टाकलाय का आणि त्याच्यात सोडाचा असतो रे Sprite मध्ये. स्वतःच्या भावाला कधीच बोलावंच. आम्हाला नागायला असतं का पण बारक्या भावाला मी किती माझी बोलावं? मी बघीन त्याला नीट बोलायचं तू नीट वागायचं बघ आधी बाकीचं फालतू बोल नको तुला सांगितलं तेवढं कर चल. काय स्वयंपाक करू मटण आणलं तेवढं दिवशी शिजवून अहो एखादं आहे की आज मला काय करायचंय तू पाळ एखादच मी पाळणार नाही. अहो आज कुठली एखादं आहे तुम्ही बास करून खाल्लं ना रे त्यानं झालं का तुला झालं का आईनं रात्री आणलं खाल्लं तुम्ही सुक केलं काय आमटे केले खाल्ले का नाही. तुझे देखत डबा काढून ठेवते का? हा मग मी आणलंय माझी मला खायला करून दे की आणि ते जर नसलं सांग माझी मी करून खातो परत चूल पेटू देणार नाही मग.
माणसाला कसं करून देते पण भांडू तेवढं मला तुमच्या बायको माझं मला आटे फिटे येईल मरत मग सांग की मी 3 दिवस झालं म्हणतोय चुकी तुझे बरं हाय हा? हा. हाय चुकी आता कशी मान्य केली ककडी शिवट मकडी वळत नाही तुझ्या आईला तो नव्हतं बोलवलं मीच पाठवून दिलत आणि तुझ्या आई मासं घेऊन एका तासात तिथनं येत नाही मी जिथं वाटलं आणून सोडून गेलतो मग आई कशी मला म्हणते ना हा आई आई तुझी आहे का माझी आहे माझी आई खोटं बोलली ना तुझी आई तुला मी आणून सोडलं तुमची लेख अशी करते जेवण माझं डब्यात भरून ठेवते पण मला जेवाय वाढत नाही विचारा म्हणतो जाऊन जेवाय वाटते की नको मला नको मला करते तर काय वाटायचं तुम्हाला तुला म्हणजे ह्यांच्या मागे सारखं पळायचं अरे कोणाचा नागा कसा कुठं वळतो मला चांगलं माहित आहे तू नको शिकवू मला तुझा बाप काय बोलणार नव्हता चल 4-8 दिवस तुझी तू जागी तिला का नेते का त्यांच्या प्रपंचाचं काय वाटलं करायचं तसंच purpose. तुम्ही पण तसलं जा, तुमचा भाऊ पण तसला जा. एका माळाचं 2 महिने येतं आणि तुम्ही आम्ही पण 2 महिने एका माळाचं हो हो का आम्ही एका माळाचं होईल आम्ही सख्य भाऊ आहे तुम्ही सख्या बहिणी आहे का आम्ही सगळ्या बहिणी नसलं तर सगळ्या जावा तर राहील हा सख्या जावा पण वेगवेगळ्या घरचे आहे ना कसं का होईना मग मनी कसं जुळवणार वेगवेगळं घरचं कसं हा वेगवेगळं तू कस्तुऱ्याची त्यांचं अन्न अहो, वेगळं जाव सांगते जाव पोटाच्या आम्ही दोघे आहे का नाही पोटाच्या तर आहे का नाही दोघी आहे का नाही फळ्याच्या दोघी आहे का नाही तेवढं सांगा आ काय ये मग जुळवायला लागली आणि कुचकट होलं कुचकट. एकच मुसकाड देऊन थोबाड इकडलं तिकडे करेल आता सरळ बोलत वाकडच बोलते तर मलाच मुस्काडी दिन म्हणते तू. मी काय तुम्हाला वाकडं बोलली तुम्ही सगळं भाव आहे आम्ही सगळं जाव आहे काय आहे आता देणी आहे का अशी एवढं चौकळायची काय गरज नाही काय माणूस कुठं गरम गप राहतंय लय गरम व्हायच नाही तर नाही हाय ते मी की पहिल्या भाऊजी. जीवनात नालोय माझं भाऊजी डोकं आहेत गरम की झालेलं. काय बोलतात का भाऊजी जुतीला ती नवऱ्याला फ्रीज मध्ये घालून ठेवते तिचा नवरा सारखा गार राहतोय आम्ही उन्हात जग मारतोय लोकांत काम करतोय मग डोकं गरम होईल का राहील नाही त्यांना वरण गबाळ येतंय आणि हा. काजात येतंय असंच घेते ती ना असंच ठेवते ती आणि मग त्यांच्या पैसे तू बी बसली म्हणजे इतके उशीर त्यांना भेटलं तेवढं तुला किती भेटलं का बा? मग कशाला नुसतं बोलायचं उचलली चिप लावली टाळ्याला हा? अगं भांडणं चालू करायचं काय आजी आत का बा त्यांना देव देतोय का येऊन घरी कष्ट करावं लागतंय का नाही का तू सारखं अशी मांडी वाटून बसते ती करते ती काय करते ती हात पाय हल्लं तर पोटाला पोटभर घास भेटतोय हात पाय ना हलवले तेव्हा काय आबळात ना आणून द्यायचा काय तुम्हाला घरी बसून तुम्हाला दिसत तर आमचा हातपाय हलते असं दिसत ना तर तुम्हाला आमचा हातपाय हलते मी तवा कुशाल गप्पा हाणत बसते आणि हात पाय हाणते. किती पण सांगा आता मगाशीच म्हणलं या सांगायचं म्हणून ठेवलंय तुला बोलल्यावर तू तिला का मोर ढकलती तिचा काय संबंध आहे तिला माहित आहे ना मी काय करते काय नाही आणि तू सांगायला सांगितलं असशील. साक्षीदार आहे ती. सांगायला सांगितलं असशील म्हणून ती नेट करून बोलतीये नाही, नाही, तसं कसला काय. साक्षीदार हा? तुमचे पाय अजून पुढे पाय पुढे वाढवा. पाय पुढे शांत राहा कारण की ही देव तुझा जाऊ बाप काय अशी पाय पडली एक पाय पुढे तेवढंच पायाचं तेवढं त्या 2 पाय त्या 2 पाय पडते नाही आपट की इथं परशीला आपट डोकं आपट हा नाही पडते पायाला नकरा 36 नकर मागात आहे 36 डबल नकरा अग तुझी आई होती पण पट्टे सासून तुझा नांगा जिरवला काल येऊन दारात तुझ्या घरात बोलती बंद केली काय ग औ डोकं चालवायचं असतं तर असं तुमच्यासारखं जावाला इशारा आलाय पट्ट्याला नाद करू नको आलाय आता तुझ्या भावाला आणि भावजाला घेऊन येईन माझ्या हा आना ती गंडली म्हणून ती गंडत नसते ती जावा ती बोली बावडी आहे म्हणून तिला तुम्ही खोटं बोलून शिना रिटून बोलून मी खोटं बोललोच नाही आई ती सत्य परिस्थिती तूच सांगितली जेवत नाही डबं ठेवती चपात्या ठेवती शब्दात तूच गावली तेव्हा तुझ्या आईने तुझी वड काढली मी नाही सांगितली तुझी वड तुम्ही काढली जावा बरं ना तू काय करणार नाही गेल्यावर धरीन केसन काढीन उपसून मग